आपला विचार सागर सुरू आहे. विचार सागरामध्ये पहिला तरंग सुरू आहे. पहिल्या तरंगामध्ये अनुबंधाचा विचार चालू आहे आणि अनुबंध शब्दाचा अर्थ आहे ज्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर ग्रंथामध्ये मनुष्याची प्रवृत्ती घडते असे जे घटक त्याला काय म्हटलं जातं, अनुबंध अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि ग्रंथामध्ये प्रवेश होण्याकरता या 4 घटकांची गरज असते. म्हणजे गरज म्हणजे त्याचं ज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? ज्ञान. या गोष्टींचं ज्ञान झालं तरच मनुष्याची कुठल्याही ग्रंथामध्ये काय होत असते, प्रगती घेत असते. कोणते 4 घटक? तर या ग्रंथ अध्ययनाचा अधिकारी कोण आहे तो अधिकारी कळावा लागतो. लक्षात अधिकारी कळला तर या ग्रंथात काय सांगितले नेमकं ते कळलं पाहिजे. बरं, तेही कळलं तर विषय म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? विषय. विषय जरी कळला तरी या ग्रंथाचा अध्ययन केल्यानंतर आपल्याला फलप्राप्ती काय होणार आहे, म्हणजे याचं प्रयोजन काय आहे हे कळावं लागतं. आणि हेही कळलं तरी यांचा परस्परामध्ये संबंध काय आहे हे कळावं लागतं. ह्या गोष्टी कळल्या की मग ग्रंथामध्ये मनुष्याची काय होत असते, प्रवृत्ती घडत असते. म्हणून या चौघाच्या ज्ञानानं ग्रंथात प्रवृत्ती होते. म्हणून हे अनुबंध आहेत लक्षामध्ये. आणि 4 आहेत म्हणून चतुष्टय आहेत. म्हणून यांना अनुबंध चतुष्टय अशा प्रकारचं म्हणतात. या अनुबंध चतुष्टयामध्ये पहिला कोण आहे? अधिकारी. अधिकारी म्हणजे ज्यांनी मदविक्षेप घालून अवगणाच्या नाशाकरता ज्ञान मिळवण्यासाठी जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे असा जो पुरुष आहे त्याला काय म्हणतात? अधिकारी. अधिकारी तो साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. विवेक, वैराग्य, समाधिशक्ती, मुमुक्षुत्व अशा या 4 साधनांनी तो संपन्न असावा लागतो. त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे, त्याच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे, त्याच्या ठिकाणी समाधिशक्ती संपत्ती पाहिजे. 6 प्रकारची समाधिशक्ती संपत्ती सांगितली का नाही? शम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. हे 6 साधनं त्याच्या ठिकाणी असावी लागतात. तसंच मुमुक्षुत्वही त्याच्या ठिकाणी असावं लागतं. म्हणजे मोक्षाची इच्छा त्याला असावी लागते. आणि अशा साधनच्या दृष्ट्याने तो संपन्न झाला म्हणजे तो ग्रंथाच्या अध्ययनाचा, वेदांताचा विचार करण्याचा तो काय होतो? अधिकारी होतो. म्हणजे अधिकाऱ्याचा विचार आपण केला. तसंच आता म्हणजे अनुबंधातला जो पहिला घटक होता अधिकारी, त्याचा विचार झाल्याच्या नंतर विषय, ग्रंथाचा विषय काही त्याचाही आपण विचार केला आहे का नाही. ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्म ऐक्य आहे ग्रंथाचा विषय. कारण ऐका, या ग्रंथामध्ये काय सांगितलं तर जीव आणि ब्रह्म एक आहेत. हेच वेगवेगळ्या युक्तीनं वेगवेगळ्या प्रमाणाने काय केलेलं आहे? सिद्ध केलेलं आहे. जीव ब्रह्माची एकता सिद्ध केलेली आहे. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे, प्रतिपादनाचा विषय. लक्षामध्ये म्हणजे विषय सांगितला. आता विषय सांगून झाल्याच्या नंतर 3रा घटक येतो प्रयोजन आहे ना. 3रा घटक आहे प्रयोजन. म्हणजे अनुबंधामध्ये 3रा अनुबंध कोणता आहे? प्रयोजन. मग आता प्रयोजन कशाला म्हणतात? फलाला. मग या अधिकारी व्हायचं आणि अधिकारी होऊन ग्रंथ अध्ययन करायचा, ग्रंथ शिकायचा, शिकायचा, गुरुची सेवा करायची आणि त्यांच्याकडून ग्रंथाचं सेवन करायचं. आणि असं जे सांगितलं पण म्हणले हो हे करू आम्ही सगळं, गुरुची सेवा करू, गुरुकडून आम्ही ग्रंथ ऐकू, पण मग हे मिळणार काय? जर काहीच मिळणार नसेल तर मग काय उपयोग आहे? काय मिळणार काय हे तर माणसाला कळाल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होईल का? सामान्य व्यक्तीला जरी कसल्यास मूर्खाला जरी म्हटलं की बाबा हे कर असं म्हटलं की तो म्हणतो करीन हो, पण ह्याचा फायदा काय? प्रयोजनमनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते. मंद मनुष्य सुद्धा
प्रयोजन पाहिल्याशिवाय त्याच्यामध्ये कुठल्याही कर्मामध्ये काय होत नाही, होत नाही. आणि एवढ्या वेदांतासारख्या क्लिष्ट ग्रंथामध्ये पेपर वाचणं सोपं असते. पेपर वाचायला काय कोण म्हणते का पेपर वाचा? ते लोक हाऊसानं पेपर वाचते का नाही पैसे विकत घेऊ. पण ग्रंथाला काय कोणी हाऊस, कोणाच्या कोणाला हाऊस नसते, एवढी इच्छा नसते कोणाला ग्रंथ शिकण्याची. वेदांत शास्त्रासारखा ग्रंथ शिकावं कोणाला वाटतंय का? बरं शिकावं लागते. मग एवढा हा ग्रंथ शिकायचा आहे का नाही, म्हणजे अध्ययन करायचा, त्याचं वारंवार चिंतन करायचं. त्याचा फायदा काय होणार आहे? त्याचा फायदा आहे मोक्ष. त्याचा फायदा काय? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. मोक्ष समजलं का? म्हणजे दुःखाची कारणासह निवृत्ती. दुःखाला कारण आहे जगत आणि जगाला कारण आहे आज्ञा. म्हणून कारणासह म्हणजे दुःख आणि जगत एकच समजा, आणि याचं कारण आहे मूळ अज्ञान. त्या अज्ञानासह जगताची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती आणि जगताची निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती आहे का नाही, याला म्हणतात मोक्ष. ब्रह्मप्राप्ती याला मोक्ष म्हणत असतात. आणि अशा प्रकारचा मोक्ष प्राप्त होणं हे या ग्रंथाचं काय आहे? परम प्रयोजन आहे. परम म्हणजे श्रेष्ठ फल आहे, श्रेष्ठ प्रयोजन आहे. आणि अशा प्रकारचा हा मोक्ष हा कशाने प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे या ग्रंथाचं काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. म्हणजे परम प्रयोजन मोक्ष, आणि तो मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो म्हणून ज्ञानही प्रयोजनच झालं. पण ते अवांतर प्रयोजन झालं का? कारण ज्ञान हे साधन आहे आणि मोक्ष हे काय आहे? साध्य आहे. मग साध्य श्रेष्ठ असतं का साधन श्रेष्ठ असतं? साध्य श्रेष्ठ असतं म्हणून मोक्ष हे श्रेष्ठ आहे, म्हणून तो परम प्रयोजन आहे. आणि ते मोक्षाचं साधन म्हणून ब्रह्मज्ञान हे काय आहे? गौण प्रयोजन आहे, म्हणजेच अवांतर प्रयोजन आहे. समजलं का? म्हणजे प्रयोजनाचा विचार झाला म्हणजे या ग्रंथाच्या अध्ययनाचं परम प्रयोजन आहे मोक्ष, आणि अवांतर प्रयोजन आहे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. कळलं का? ब्रह्मज्ञान म्हणजे आता प्रयोजनाचा विचार झाला, अधिकाव्याचा विचार झाला, विषयाचा विचार झाला, प्रयोजनाचा विचार झाला. आता पुढे येते काय? आता क्रमाने संबंध. आता यांचा परस्परामध्ये संबंध काय आहे? अधिकाव्याचा आणि विचाराचा काय संबंध आहे? अधिकाव्याचा आणि प्रयोजनाचा म्हणजे मोक्षाचा काय संबंध आहे? अधिकाव्याचा आणि ग्रंथाचा आणि ग्रंथाचा जो विषय आहे जीव ब्रह्मैक्य, त्याचा काय संबंध आहे त्याचा, आहे की नाही? असा या संबंधाचा आपल्याला विचार करायचा. कोणाशी कुणाचा कोणता संबंध आहे त्याचा विचार करायचा आहे. आता संबंधाचं वर्णन बघा. आता आहे का? 14वी हेडी दिसली का? संबंध वर्णन. अधिकारी, विषय आणि प्रयोजन या तिन्हीचं स्वरूप लक्षात आलं म्हणजे संबंध कळणं कठीण नाही, आहे का? संबंध जर कळून घ्यायचा असेल तर अगोदर ह्या तिघांचं स्वरूप कळावं लागतं. अधिकाव्याचं स्वरूप कळावं लागतं, विषयाचं स्वरूप कळावं लागतं आणि प्रयोजनाचं स्वरूप कळावं लागतं. म्हणजे अधिकारी कोण आहे ते कळावं लागतं, ग्रंथाचा विषय काय तेही कळावं लागतं, आणि ग्रंथाचं प्रयोजन काय ते कळावं लागतं. लक्षामध्ये मग यांचा संबंध कळतो कोणताही. पहा की अधिकारी हा मोक्ष फलाची इच्छा करतो. अधिकारी असतो का नाही, ज्याला ज्ञान वैराग्य प्राप्त आहे, त्याला कशाची अपेक्षा असते? मोक्षाची इच्छा असते का नाही? मोक्षरूपी फल आपल्याला प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा असते. तो मोक्ष फलाची इच्छा करतो. आणि म्हणून अधिकारी आणि फल या दोहीमध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. म्हणून अधिकारी आणि फल असणारा जो मोक्ष यांच्यामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. कोणता संबंध? प्राप्य प्रापक भाव संबंध. प्राप्य प्रापक भाव संबंध कसा सांगू तुम्हाला? आता त्या दोन शब्दाच्या बरोबर अर्थ लक्षात घ्या. प्राप्य म्हणजे काय आणि प्रापक म्हणजे काय? काय? प्राप्य आणि प्रापक. प्राप्त जे करायचं असतं, प्राप्त करण्याला जे योग्य असतं, प्राप्त होण्याला जे योग्य असतं त्याला प्राप्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्राप्य म्हणतात.
आणि प्राप्त करणारा जो असतो त्याला प्रापक म्हणतात. काय जो प्राप्त करतो तो कोण असतो? प्रापक असतो. आणि जे प्राप्त करायचं ते काय असतं? प्राप्य असतं. आलं लक्षामध्ये? समजा एखाद्या मनुष्याला पैसा मिळवायचा आहे, म्हणजे पैसा प्राप्त करायचा आहे. समजा एखाद्याला 1,00,000 रुपये मिळवायचे, 1,00,000 रुपये प्राप्त करायचे. मग ते 1,00,000 रुपये हे प्राप्य आहे. काय? प्राप्य. आणि त्या पैशाची 1,00,000 रुपयाची इच्छा ज्याला आहे, 1,00,000 रुपयासाठी जो प्रयत्न करतो तो प्राप्त करणार आहे. तो काय आहे? तो प्रापक आहे. प्रापक. म्हणून त्या 1,00,000 रुपयाचा आणि त्या 1,00,000 रुपयाला प्राप्त करणारा जो मनुष्य त्याचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. कसं म्हणत आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध. तसं आता अधिकारी एक नाही, अधिकारी कोणी माहिती तुम्हाला? जन्मले विक्षेप घालवले आणि फक्त एक राहिले घालवायचं. काय? त्याच्यासाठी तो साधनचे तुझे संपन्न झालेला आहे. तो काय आहे? अधिकारी. मग त्या अधिकाऱ्याला काय मिळवायचं असते? मोक्ष त्याला प्राप्त करायचा आहे का नाही? मोक्ष काय झाला? प्राप्य झाला. आणि तो अधिकारी कोण झाला? प्रापक झाला. म्हणून मोक्षाचा आणि अधिकाऱ्याचा म्हणजे प्रयोजन, मोक्ष हेच प्रयोजन आहे ना. म्हणजे प्रयोजनाचा आणि अधिकाऱ्याचा कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. कळलं का? प्राप्य कोण आहे आणि प्रापक कोण आहे? मोक्ष हा प्राप्य आहे आणि अधिकारी हा काय आहे? प्रापक आहे. समजला का? हा, प्राप्य प्रापक कोणाला म्हणायचं ते बघा. आता या द्रौपदीचं स्वयंवर होतं बघा. होते का तिथं? द्रौपदीचं स्वयंवर होतं. द्रौपदी खूप सुंदर होती आणि त्या द्रौपदीच्या स्वयंवरासाठी अनेक देशाचे राजे राजकुमार आलेले होते. ते द्रौपदी आपल्याला काय व्हावी? प्राप्त व्हावी म्हणून. अलग लक्षामध्ये त्यांना प्राप्तीची इच्छा होती सगळ्या राजे लोकांना, त्या राजकुमारांना. पण द्रौपदी त्यांना प्राप्य नव्हती. म्हणजे त्यांना प्राप्त व्हावी त्या योग्यतेची नव्हती. तिचा अर्जुन होता. मग अर्जुनाला बी इच्छा होती तिला प्राप्त करायची. आणि ती द्रौपदी अर्जुनाच्या योग्यतेची होती. कोणाची होती? अर्जुनाला प्राप्त होण्याच्या योग्यतेची होती. म्हणून तिथं अर्जुन हा प्रापक आहे आणि द्रौपदी ही काय? प्राप्य. कळलं का? मग त्यांनी त्या धनुष्याला बाण लावला आणि त्या माशाच्या डोळ्याचा काय केला? वेध केला. आणि मग त्या द्रौपदीला त्यांनी मिळवलं. म्हणजे अर्जुन प्रापक झाला का नाही? प्राप्त करणारा झाला का नाही? आणि द्रौपदी त्याला प्राप्त झाली का नाही? म्हणजे द्रौपदी अर्जुनालाच प्राप्त होण्याला योग्य होती का नाही? दुसऱ्याला धनुष्य जागचा हल्ला तरी का? हल्ला सुद्धा नाही. म्हणून द्रौपदी ही प्राप्य आहे आणि अर्जुन काय आहे? प्रकाशा प्रकाश आहे. कळलं का? ध्यानात ठेवायचं. ते हसू येते आहे ना. अधिकाऱ्याचं याचं नाही कळत, हे कळत तरी अधिकारी हा प्रापक आहे आणि प्रयोजन हे काय आहे? प्राप्य आहे. म्हणून अधिकाऱ्याचा आणि प्रयोजनाचा कोणता संबंध आहे? प्रापक भाव संबंध आहे. म्हणून अधिकारी आणि फल या दोन्हीमध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. आता दुसरा संबंध सांगतात अजून बघा. अधिकारी आणि विचार यांचा कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. कोणता संबंध? कर्तृ कर्तव्य भाव संबंध. म्हणजे अधिकारी हा विचाराचा कर्ता आहे आणि विचार हे त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. आता हे लक्षात घ्यायचं. समजा आता तुम्ही कोण आहे? विद्यार्थीच आहे ना. मागच आहे विद्यार्थी. विद्यार्थी मला म्हणतात विद्येचं अर्जन जो करतो त्याला काय म्हणतात? विद्यार्थी अशा प्रकारचं म्हणतात. मग आता विद्यार्थ्याला विद्यार्जन करायचे असते. काय करायचे असते? विद्या मिळवायची असते. म्हणून ती विद्या ही आहे प्राप्य आणि विद्यार्थी आहे प्रापक. समजते का? विद्या त्याला प्राप्त करायची ना. म्हणून प्राप्य कोण आहे?
विद्या, आणि विद्यार्थी हा काय आहे? प्राप्त करणारा आहे. मग त्याला विद्या प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल सांगा बरं? मोबाईल बघावं लागेल, मग त्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे अभ्यास करणं हे त्याचं काय? कर्तव्य. कर्तव्य अभ्यास हे विद्यार्थ्याचं कर्तव्य. आणि ते अभ्यास कोण करणार आहे? जो करत असतो त्याला कर्ता म्हणत असतात, त्यालाच कर्तृ म्हणतात. कर्तृ मूळ नाम आहे आणि त्याचं कर्ता प्रथम विभक्तीचे एक वचन कर्ता आहे की नाही? कर्तृ म्हणजेच कर्ता, समजते ना? कर्ता कोण आहे? विद्यार्थी. कर्तव्य काय आहे? अभ्यास. म्हणून विद्यार्थ्याचा आणि अभ्यासाचा कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे. कोणता? कर्तृ कोण आहे? आणि कर्तव्य काय आहे? मग विद्यार्थ्यामध्ये आणि अभ्यासामध्ये जसा कर्तृ कर्तव्य भाव संबंध आहे, तसं अधिकारी झाल्यानंतर त्याला मोक्ष मिळवायचा आहे का नाही? कुणाला? त्या अधिकाऱ्याला. मोक्ष त्याचं फल आहे का नाही? प्रयोजन म्हणजे हे त्याचं प्राप्तव्य आहे का नाही? प्राप्य आहे का नाही? मग ते मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय झोपून मोक्ष मिळून काय? मग अधिकारी होऊन त्याला काहीतरी करावं लागेल का नाही? मग काय करायचं? अधिकारी होऊन त्यानं गुरुच्या चरणाजवळ जाऊन गुरुची सेवा करून गुरुला प्रसन्न करून गुरु उपदेश ऐकायचा आणि गुरुने सांगितलेल्या ह्या विचारसागराचं चिंतन करायचं. त्यालाच विचार म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? विचार म्हणतात. मग विचार करणं हे त्या अधिकाऱ्याचं काय आहे? कर्तव्य. कशासाठी? ज्ञानप्राप्तीसाठी. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की मोक्ष प्राप्तीसाठी. म्हणजे विचार हे त्याचं कर्तव्य. कुणाचं? अधिकाऱ्याचं. म्हणून अधिकारी आणि विचार या दोघांमध्ये कोणता संबंध आहे? कर्तव्य भाव संबंध आहे. अलग लक्षामध्ये विद्यार्थी म्हणतो आपण काय? अधिकारी हा काय आहे? कर्ता आहे. लक्षामध्ये. आणि विचार करणं हे त्याचं काय आहे? कर्तव्य. म्हणून या दोघांचा अधिकाऱ्याचा आणि विचाराचा कर्तव्य भाव संबंध आहे. आलं का? आणि लक्ष आलं? तसाच ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपादक भाव संबंध आहे. आता ग्रंथ हा विचारसागर नावाचा ग्रंथ. मग या ग्रंथाचा आणि विषयाचा, ग्रंथाचा विषय काय सांगा बरं? जीव ब्रह्म ऐक्य हेच या ग्रंथात काय केलंय? प्रतिपादन केलेलं आहे. आणि जे प्रतिपादन केलेलं असतं त्याला प्रतिपाद्य म्हणतात. जे प्रतिपादन केलेलं असतं त्याला काय म्हणतात? प्रतिपाद्य अशा प्रकारचं म्हणतात. मग बघा ऐका, जर या ग्रंथामध्ये जर जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन केलं असेल तर प्रतिपाद्य कोण झालं? जीव ब्रह्म ऐक्य. अलग लक्षामध्ये. समजा ज्ञानेश्वर महाराज आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला आणि त्या हरिपाठामध्ये काय सांगितलं? देवाचं नामच सांगितले. सगळं नामाचंच वर्णन केलंय. म्हणजे हरिपाठाच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे? भगवंताचं ज्ञान नाही, भगवंताचं नाम. काय? नाम. मग भगवंताचं नामच युक्तीनं कसं श्रेष्ठ आहे? भगवंताच्या नामाची फलश्रुती आहे का नाही? असं ते नाम कसं चिंतन करायचं वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार कुठे केला? हरिपाठ केलेला आहे. आलं कशामध्ये? ज्यांनी नामाचा आश्रय केला त्यांना काय फल प्राप्त झालं वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या गोष्टी या हरिपाठामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे नामाचं महत्त्व सांगितलेलं गेलेलं आहे. म्हणून या हरिपाठ या ग्रंथाचा विषयच कोण आहे? नामपाठ. हरिपाठ त्याच्यातूनच कळतं ना, हरीच्या नामाचा पाठ हे नाही हा विषय. तसं ग्रंथाला जे सांगायचं असते, जे प्रतिपादन करायचं असते, तोच त्या ग्रंथाचा काय असतो? विषय असतो. मग आता तो जो विषय आहे त्या विषयामध्ये आणि ग्रंथामध्ये कोणता संबंध? तर त्याचं ग्रंथकार सांगतात प्रतिपादन भाव संबंध आहे. प्रतिपाद्य या शब्दाचा अर्थ आहे प्रतिपादनाला योग्य.
ज्याचं प्रतिपादन केलं जातं त्याला काय म्हणतात? प्रतिपाद्य म्हणतात. आणि तो प्रतिपादन करणारा जो असतो त्याला प्रतिपादक म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रतिपादक. मग या ग्रंथाचा प्रतिपाद्य अशा प्रकारचा विषय काय सांगा बरं? ब्रह्मैक्य. जीव ब्रह्मैक्य हा ग्रंथाचा विषय. तो प्रतिपाद्य. तो काय आहे? विषय हा कसा आहे? प्रतिपाद्य आहे. आणि हा विषय कोणी प्रतिपादन केला? ग्रंथात प्रतिपादन केला. ग्रंथाने प्रतिपादन केला म्हणून ग्रंथ काय झाला? प्रतिपादन झाला. म्हणून ग्रंथाचा आणि विषयाचा म्हणजे या वेदांतशास्त्राच्या विषयाचा वेदांतशास्त्राचा जो विषय आहे त्या विषयाचा म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा कोणता संबंध आहे? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. प्रतिपाद्य कोण आहे? विषय. आणि प्रतिपादक कोण आहे? ग्रंथ. त्यात ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय हा प्रतिपाद्य आहे. तसाच ग्रंथाचा व जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे का? आता ग्रंथाचं अध्ययन केलं, गुरुच्या जवळ राहून गुरुकडून ग्रंथाचं काय केलं? अध्ययन. मग ग्रंथाचं अध्ययन केलं काय होतं? लवकर होते काय भाषण? जर ग्रंथाचा अध्ययन केलं तर ग्रंथाच्या अध्ययनाने काय घडतंय? काय होतंय? ज्ञान होते. ब्रह्मज्ञान होते. ब्रह्मैक्य ज्ञान होते. लक्षामध्ये म्हणजे ज्ञानाची उत्पत्ती व्हायला लागली का नाही? म्हणजे उत्पन्न होत असते त्याला जन्य म्हणत असतात. उत्पन्न जे होत असते त्याला काय म्हणतात? जन्य म्हणतात. म्हणजे बघा मातीपासून घट उत्पन्न झाला का नाही? मग जन्य कोण आहे? घटजन्य. आणि ज्याच्यापासून उत्पन्न झालं त्याला जनक म्हणत असतात. ज्याच्यामुळं कुंभारामुळं घट उत्पन्न झाला, मातीमुळं घट उत्पन्न झालं हे म्हणून हे जनक आहे. समजते का? मग तसं जीव ब्रह्मैक्य ज्ञान आलं लक्षामध्ये. जीव ब्रह्मैक्य ज्ञान जे आहे हे उत्पन्न होत आहे का नाही? उत्पन्न होते म्हणून ते जन्य आहे. मग हे ज्ञान कोणापासून उत्पन्न होत आहे? ग्रंथापासून उत्पन्न होते. म्हणून ग्रंथ ज्ञानाचा काय आहे? जनक आहे. ग्रंथ जनक आहे. आणि ग्रंथाच्या अध्ययनाने चिंतनाने होणारे जे ज्ञान आहे ते काय आहे? जन्य आहे. म्हणून ज्ञानाचा आणि ग्रंथाचा कोणता संबंध आहे? जनक भाव संबंध आहे. कळलं का? ग्रंथाचा व ब्रह्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. उत्पन्न होणाऱ्याला जन्य म्हणतात. जे उत्पन्न होत असते त्याला काय म्हणतात? जन्य अशा प्रकारचं म्हणतात. आणि म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान जन्य आहे असा आणखी संबंध सांगता येईल. आलं? बदल एवढं पाठ करून घ्या. ओम शांती शांती शांती.